नमस्ते फ्रेंड्स. आज आपण नवरात्र विशेष उपवासाचे धिरडे किंवा डोसे बनवणार आहोत. त्याचसोबत उपवासाची बटाटा भाजी कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत. उपवासाचे धिरडे ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे उपवासाची भाजणी तयार नसेल तर या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये आणि अगदी वेगळ्या चवीचे हे धिरडे बनवता येतात. तुमच्या उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा. नेहमी उपवास असला की घरोघरी साबुदाणा खिचडी आवर्जून बनवली जाते. खिचडी बनवण्यापेक्षा असं काहीतरी नक्कीच तुम्ही आता बनवू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा इथे मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. वरईच्या तांदळाला बऱ्याच भागांमध्ये भगर देखील म्हणतात. काही भागांमध्ये हिंदीमध्ये त्याला सामाकी चावल असेही म्हणतात. तर आता ही भगर मी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ अशी करून घेतली. त्यामध्ये काही कचरा किंवा खडे वगैरे असतील तर ते बाजूला करून घेतले. आणि त्यानंतर इथे 1 वाटी भगर घेतल्यानंतर त्यामध्ये पाव वाटी आपल्याला असे साबुदाणे घ्यायचे आहेत. असे हे उपवासाचे डोसे बनवताना फक्त भगर न वापरता किंवा वरईचे तांदूळ न वापरता त्यामध्ये थोडेसे साबुदाणे घालायचे, जेणेकरून आपले जे धिरडे आहेत किंवा डोसे आहेत ते मऊसूत असे इथे बनून तयार होतील. फक्त जर तुम्ही भगरीचे डोसे बनवले तर ते कडक किंवा वातडल्यासारखे होऊ शकतील. त्यामुळे इथे साबुदाणे तुम्ही नक्कीच या डोस्यांमध्ये घालायचे आहेत. आता हे जे तांदूळ आहेत वरईचे ते आपण आधी एका स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तास आपल्याला हे साबुदाणे आणि वरई जी आहे ती भिजवून घ्यायची आहे. वेळ कमी असेल तर 1 तासामध्ये हे भिजवून घेतले तरी देखील चालेल. त्यानंतर आता इथे आपण उपवासाची बटाटा भाजी बनवतोय. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी देखील चालेल. आता हे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण इथे मिक्सरमध्ये मी 2 ते 3 मिरच्या हिरव्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. आता ही हिरवी मिरची देखील तुपावरती अशी परतूनच घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटभर. मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या बटाट्याच्या बारीक फोडी केलेल्या त्या आपण ह्या कढईमध्ये घालायच्या आहे. मीठ घालायचं आहे चवीपुरतं. नवरात्रीच्या या उपवासामध्ये तुम्ही भाज्या कोणत्या आणि कशा बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर मी अशी जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही अशी भाजी नक्कीच बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते. आता ही भाजी अशी परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 ते 3 चमचे आणि हा कूट आणि हे जे बटाटा आहे ते मस्त असे एकत्रित करून फ्राय करून घ्यायचे आहे मंद गॅसवरती. गरमागरम डोशांसोबत साजूक तुपातली भाजी अप्रतिम लागते. तर त्यानंतर लगेचच आपण काय करायचं आहे की हे जे आपण वरई आणि साबुदाणे भिजवून घेतले होते त्यापैकी साबुदाणे देखील मस्त असे भिजून तयार झालेत. तर आता ह्यामध्ये पाणी न घेताच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या वरईच्या तांदळाची आणि साबुदाण्याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. असे हे वरईचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करताना सुरुवातीलाच एकदम पाणी घालू नका. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 ते 2 चमचा तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. असं केल्यामुळे काय होईल की तुमचं बॅटर इथे पातळ होणार नाही आणि डोसे असे मस्त बनून तयार होतील. जर का बॅटर पातळ झालं तर डोसे बनणार नाहीत, ते तुटतील वगैरे. म्हणून इथे काळजी घ्यायची आहे की पाणी घालायचं नाही आहे मिक्सरमध्ये खूप जास्त. अशा पद्धतीने मिक्सिंग बाउलमध्ये तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीची मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर अशीच आपल्याला घट्टसर अशी पेस्ट मिक्सरमध्ये आधी फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालते, जेणेकरून ह्या मिरच्या ज्या आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित अशा बारीक होतील. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे मी उकडलेला एक बटाटा घेतला आहे. माझ्याकडे उकडलेला बटाटा होता म्हणून मी उकडलेलाच बटाटा घेतला आहे. तुमच्याकडे जर असा उकडलेला बटाटा नसेल तर कच्चा बटाटा घातला तरी देखील चालणार आहे. आता हा जो बटाटा आणि मिरची आहे ते थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये अशा पद्धतीने याची पेस्ट करून घ्यायची बारीक अशी. कुठेच गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये त्या बटाट्याच्या, म्हणून शक्यतो कच्चा बटाटा घेतला तरी देखील चालणार आहे. किंवा इथे बटाटा न घालता सुद्धा तुम्ही इथे भगरीचे डोसे बनवू शकता. पण इथे चविष्ट असे डोसे बनवून तयार व्हावेत म्हणून आपण इथे बटाटा देखील ॲड केलेला आहे. तर त्यामध्ये काही थोडंसं पाणी घालायचं आहे. लक्ष द्यायचं आहे की मी तुम्हाला पुन्हा इथे सांगते की बॅटर पातळ होऊ देऊ नका, जेणेकरून आपले डोसे बनणार नाहीत.
आपण ज्या पद्धतीने नॉर्मल डोसे जे बनवतो त्याला बॅटर जसं बनवतो त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ आता ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून एकाच बाजूला मीठ जाणार नाही किंवा राहणार नाही. अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे परफेक्ट. गॅसवर डोसा पॅन ठेवायचा आहे गरम होण्यासाठी. त्यावरती काही पाणी शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला तवा आहे तो खूप जास्त गरम न होता त्याचा जो हीट आहे किंवा उष्णता आहे ती कमी होईल, म्हणून पाणी घालायचं सुरुवातीला आणि एका कॉटनच्या नॅपकिननी पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर काही पोर्शन घ्यायचं आहे या बॅटरमधलं आणि अशा पद्धतीचा डोसा घालून घ्यायचा आहे. त्यावरती तूप घालायचं आहे, म्हणजे मस्त असे डोसे निघले जातील. तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहजरित्या आपले डोसे कसे मस्त बनून तयार होत आहेत. तर प्रत्येक वेळेला ह्या डोसा पॅनवरती असं पाणी घालून घ्या, म्हणजे शक्यतो त्याचं तापमान कमी होईल आणि डोसे इथे खाली चिकटणार नाहीत. असा हा डोसा पॅनवर घातल्यानंतर त्याची जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची आहे. लगेच उलटण्याची घाई करायची नाही आहे. मंद गॅसवरती हा डोसा जो आहे तो मस्तपैकी शिजवून द्यायचा आहे. त्यावरती काही तूप घालायचं आहे, म्हणजे असं तूप घातल्यामुळे डोसा जो आहे तो खाली चिकटला वगैरे जात नाही आणि पटकन असा उलटला जातो. म्हणून शक्यतो तुपाचा वापर करा आणि वरची बाजू कोरडी झाल्यानंतरच हा डोसा उलटून घ्या आणि दोन्ही बाजूने खरपूस असा मस्त असे डोसे इथे मी भाजूनच घेते सर्व. गरमागरम असे हे भगरीचे धिरडे किंवा उपवासाचे डोसे तुम्ही बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता. अतिशय मस्त आणि चमचमीत अशी ही उपवासाची प्लेट बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचसोबत जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि ह्या नवरात्रमध्ये ही रेसिपी तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. हे डोसे पहा अजिबात तुटले वगैरे नाही आहेत किंवा कुठेच चिरा वगैरे गेलेले नाही आहेत आणि वातडल्यासारखे सुद्धा झालेले नाही आहेत. अतिशय मऊसूद असे हे डोसे बनवून तयार झालेत. अगदी दिवसभरसुद्धा हे डोसे जे आहेत ते असेच मऊसूद राहतात. त्यामुळे तुम्ही हे डोसे ह्या नवरात्रमध्ये नक्कीच तुमच्या उपवासाला पर्याय म्हणून बनवू शकता. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग.